नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं परत स्वागत आहे। आपण आपला जो PYQ सेशन आहे त्याचा भाग 2 कंटिन्यू करू। बघा, लास्ट लेक्चरमध्ये आपण PYQ 2023 आणि 2022 चे डिस्कस केलेले आहे। म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 मध्ये जेवढेही पर्यावरणचे प्रश्न आलेले आहेत ते आपण लास्ट लेक्चर मध्ये, म्हणजे आधी जे लेक्चर आपण अपलोड केलेलं आहे तर त्या लेक्चर मध्ये डिस्कस केलेले आहे। तर आजचं हे जे सेशन असणार आहे तर या सेशन मध्ये आपण परत राज्यसेवेचे म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षा, तर यामध्ये बघा 2018, त्यानंतर 2019 आणि 2020 आणि काही 2021 चे क्वेश्चन देखील घेतलेले आहे। म्हणजे 2021 आपण काही क्वेश्चन लास्ट लेक्चर मध्ये पण घेतले होते आणि काही क्वेश्चन आपण या लेक्चर मध्ये घेतले आहे। तर असे 4 जे पेपर आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेचे, तर ते सर्व आपण आजच्या सेशन मध्ये वन बाय वन कव्हर करणार आहे। ठीक आहे, आणि त्यामध्ये बघा आपण आपला जो भर असणार आहे तो जास्तीत जास्त जे कन्सेप्ट बेसिसचे क्वेश्चन आहेत त्यावर असणार आहे। जो करंट अफेअर बेसिस क्वेश्चन आहे, म्हणजे जे चालू घडामोडीवरून विचारण्यात आलेले प्रश्न आहे, तर ते जनरली आपण घेतले नाही, कारण ते त्या वर्षीचं चालू घडामोडीमध्ये होतं किंवा ते न्यूजमध्ये होतं, तर म्हणून त्यावर प्रश्न विचारण्यात आलेले होते। पण जिथे जिथे कन्सेप्ट आहे असे आपण सर्व क्वेश्चन कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा आपण जलसंपदा विभागची बॅच आपण सुरू केलेली आहे। त्यानंतर एक टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे राज्यसेवा नागरी सेवाची किंवा महाराष्ट्र नागरी सेवा राज्यपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेची टेस्ट सिरीज देखील आपली सुरू होणार आहे। तर याबद्दल कुठलीही इन्क्वायरी करायची असली तर तुम्ही अकॅडमीशी कॉन्टॅक्ट करा। ठीक आहे, बघा पहिला प्रश्न आपण बघू। आता पहिल्या प्रश्नामध्ये काय विचारलं आहे, अगदी सिंपल असे क्वेश्चन आहे। बघा, पर्यावरणाशी संबंधित निम्नलिखित योग्य जोड्या लावा, म्हणजे ओव्हरऑल आपल्याला कन्सेप्ट दिले। आता बघा यामध्ये काय दिलाय, बायोस्फियर, त्यानंतर लिथोस्फियर, हायड्रोस्फियर आणि ॲटमॉस्फियर। तर ओव्हरऑल बघा आपला अगदी सुरुवातीचाच टॉपिक आहे हा, ज्यामध्ये आपण स्टडी करतो की पर्यावरण म्हणजे काय आणि परिस्थितिकी म्हणजे काय। तर एक्झॅक्टली पर्यावरणाचा अभ्यास करत असताना नेमके पर्यावरणाचे घटक कुठले कुठले आहे आणि आपल्याला स्टडी कशाचा करायचा आहे, एक्झॅक्टली पर्यावरण कशाला म्हणायचं या संबंधी आपण वर्गीकरण स्टडी करतो, तर त्यावरच डायरेक्ट प्रश्न विचारलेला आहे। बघा, तर अशी डायग्राम आपण बघितली आहे लेक्चरमध्ये। तर इथे आपण काय म्हणतो की जेव्हा जमीन किंवा जमीन रिलेटेड प्रत्येक गोष्टीचा, म्हणजे जमिनीवर असलेले वेगवेगळे भूरूपे आहेत किंवा जे काही लँडफॉर्म्स आहेत, तर या सर्वांचा जो अभ्यास करणारा असते त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण म्हणतो लिथोस्फियर। बरोबर आहे, भूगर्भशास्त्र असं त्याला मराठीमध्ये म्हटल्या जाते। आता लिथो म्हणजेच काय, तर त्याचा अर्थ होते खडक किंवा जमीन। तर लिथोस्फियर म्हणजे काय येणार, असा घटक जिथं जो कशाच्या संबंधित आहे, जमिनीच्या संबंधित। किंवा बघा इथे तुम्हाला डायग्राम मध्ये दिसेलच, येत्या लक्षात। त्यानंतर नेक्स्ट बघा, हायड्रोस्फियर म्हणजे कुठला घटक, जो पाण्याच्या संबंधित आहे, म्हणजे पाण्याचा अभ्यास जिथे केला जातो तो काय झाला, किंवा पाणी जिथे आहे ते काय झालं, हायड्रोस्फियर। तर इथे पण सिंपल लॉजिक आहे, हायड्रो हा शब्द कशासाठी वापरतो आपण, पाण्यासाठी, बरोबर आहे। आणि ॲटमॉस्फियर कशासाठी, वातावरणासाठी। आता बघा पर्यावरणामधला असा एक घटक किंवा पर्यावरणामधली अशी एक जागा ज्या ठिकाणी तीनही गोष्टी अवेलेबल आहेत, म्हणजे एक अशी जागा जिथे लिथोस्फियर आहे म्हणजे जमीन आहे, जिथे पाणी सुद्धा आहे आणि जिथे वातावरण सुद्धा आहे। तर ह्या तीनही गोष्टीचं जिथे कॉम्बिनेशन आहे, म्हणजेच कॉम्बिनेशन म्हणण्यापेक्षा या तीनही गोष्टी ज्या ठिकाणी उपलब्ध आहे, एकाच ठिकाणी प्रेझेंट आहे, अशा जागेला आपण काय म्हणतो, बायोस्फियर। त्याला आपण काय म्हणणार, बायोस्फियर। आणि पर्यावरणमध्ये जो आपण अभ्यास करतो तो मोस्टली कशाचा करतो, बायोस्फियरचा। का, कारण बघा कुठलाही सजीव जर का असेल तर त्या सजीवाला जगण्यासाठी तीनही घटकांची आवश्यकता असते, पाण्याची असते, परत जमिनीची असते आणि ॲटमॉस्फियरची देखील असते। त्यामुळे अशी जागा ज्या ठिकाणी तीनही गोष्टींची उपलब्धता आहे त्या ठिकाणी आपल्याला सजीव दिसून येणार।
म्हणून आपण पर्यावरणामध्ये मॅक्झिमम अभ्यास कशाचा करतो, तर तो करतो आपण बायोस्फिअरचा, किंबहुना आपण बायोस्फिअरचा अभ्यास करतो. येत्या लक्षात. तर बघा, त्यामुळे आपले हे पेअर कसे येणार, तर बघा ॲटमॉस्फिअर म्हणजे काय, कशाच्या रिलेटेड, तर थिक गॅसियस कव्हर सराउंडिंग द अर्थ, म्हणजे पृथ्वीच्या सभोवताली जे काही वायू आवरण आहे त्याला आपण काय म्हणणार, ॲटमॉस्फिअर. बरोबर आहे. त्यामुळे याला हे पेअर. त्यानंतर हायड्रोस्फिअर कशाच्या रिलेटेड येणार, पाण्याच्या संबंधी, म्हणजे याला झाला 1. बघा ओशन, सी, रिव्हर हे सर्व कशाच्या संबंधी आहे, पाण्याच्या संबंधी. त्यानंतर लिथोस्फिअर म्हणजे काय येणार मग, सॉलिड कंपोनंट ऑफ द अर्थ, म्हणजे पृथ्वीचा घन किंवा खडकांचा घटक, म्हणजे हा काय झाला लिथोस्फिअर. आणि हे सर्व मिळून काय तयार होत असते, तर ते तयार होते बायोस्फिअर. म्हणजे इथं करेक्ट ऑप्शन काय येणार बघा, बी साठी 4, म्हणजे हे एक आहे. त्यानंतर परत आहे का, नाही, म्हणजे ऑप्शन नंबर 3. म्हणजे याच्यामध्ये बघा ए साठी काय येणार सेकंड, बी साठी येणार 4, त्यानंतर हायड्रोस्फिअर साठी येणार 1 आणि ॲटमॉस्फिअर साठी येणार 3rd. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय असणार 3rd. येत्या लक्षात. त्यामुळे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ही जी डायग्राम आहे ही डायग्राम आपल्याला लक्षात ठेवायची आहे, कारण पर्यावरणामध्ये आपल्याला विविध स्तर असतात, पर्यावरणाचे स्तर दिलेले असतात आणि त्यानुसार आपण त्यांचा स्टडी करतो. मग कुठलाही जर का सजीव असेल तर त्या सजीवाला पर्यावरणामध्ये जगण्यासाठी 3ही घटकांची आवश्यकता असते आणि त्यामुळे एखाद्या सजीवांची वाढ, मग त्यामध्ये वनस्पती येणार किंवा प्राणी येणार, ते कुठल्या ठिकाणी जगणार किंवा त्यांची वाढ कुठे होणार किंवा त्यांचा अधिवास कुठे असणार, जिथे ह्या 3ही घटकांची काय आहे उपलब्धता आहे. मग असा घटक म्हणजेच काय झाला बायोस्फिअर. येतं लक्षात. तर हा एक कन्सेप्ट लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. आता हा क्वेश्चन बघा काय दिलेला आहे, असे निरीक्षणात आले आहे की पर्यावरण शाश्वतता हे उद्दिष्ट व आर्थिक वृद्धीचे उद्दिष्ट यात नेहमी संघर्ष असतो. आता हे वाक्य लक्षात आलं का, तुमच्या स्टेटमेंट काय म्हटलेलं आहे, यांनी म्हटलं आहे सिंपल, मी तुम्हाला सांगते सिंपल टर्ममध्ये, की जेव्हा आपल्याला कुठलेही इकॉनॉमिक डेव्हलपमेंट करायची असली किंवा इकॉनॉमिक इथे दिलं असणार ग्रोथ ऑब्जेक्टिव्ह दिला, इकॉनॉमिक ग्रोथ जर का आपल्याला करायची असली, म्हणजे एक असा विकास आपल्याला करायचा आहे ज्यामुळे काय होणार, आपले आर्थिक फायदा होणार. ठीक आहे. म्हणजे आपण एक एक्झाम्पल घेऊ इंडस्ट्रीचं. सपोज एखाद्या एरियामध्ये जर का आपल्याला एखादा उद्योग सुरू करायचा आहे किंवा एखादी इंडस्ट्री सुरू करायची आहे, तर मला सांगा यामुळे कुठला फायदा होणार आहे, आर्थिक फायदा होणार आहे. कारण अनेक लोकांना रोजगार मिळणार आहे, त्यांना इन्कम मिळणार आहे आणि परत त्या जे इंडस्ट्रियलिस्ट आहे त्यांना इन्कम मिळणार, म्हणजे तिथे काय होणार, एकंदरीत आर्थिक विकास होणार असं आपण गृहीत धरू. ठीक आहे. पण आता हे होत असताना मला सांगा त्याच वेळेस याचा डायरेक्ट संघर्ष कोणाशी येतो, तर तो येतो पर्यावरणाशी. आता हा कसा बघा, जर आपण एखादी इंडस्ट्री सुरू केली किंवा एखादा उद्योग सुरू केला तर नो डाऊट की त्यातून इकॉनॉमिक फायदा आपल्याला होणार आहे, पण त्याच सोबत त्या इंडस्ट्रीमधून जे काही प्रदूषण होत आहे, जो काही घातक कचरा आहे किंवा जे काही घातक आपण पदार्थ म्हणू हे वातावरणामध्ये मिसळल्या जात आहे किंवा पर्यावरणमध्ये मिसळले जात आहे असं आपण म्हणू, मग ह्या सर्व प्रदूषणामुळे काय होणार, पर्यावरणाला नुकसान होणार. मग फक्त उद्योग हे आपण ॲज अ एक्झाम्पल घेतलं, पण केवळ उद्योगधंद्यांमुळेच पर्यावरणाचं नुकसान होते का, नाही. तर अशी कुठलीही ॲक्टिव्हिटी बघा, अगदी आपल्याला रस्ते बांधायचे असेल, म्हणजे आपल्याला वाहतुकीची सोयीसुविधा उपलब्ध करायची असेल तर त्यातून देखील पर्यावरणाचा ऱ्हास होतो. ठीक आहे. आपल्याला एखादी मायनिंग ॲक्टिव्हिटी आहे, खाणकाम करायचं आहे, त्यातून देखील पर्यावरणाचा ऱ्हास होतो किंवा पर्यावरणाला डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली नुकसान होतात. मग अशा जेवढ्याही ॲक्टिव्हिटीज आहेत की ज्या आपण इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी करतो, तर त्यांचा संघर्ष हा नेहमी कोणाशी केला जातो किंवा त्यांचा संघर्ष हा नेहमी कोणाशी होतो, तर तो होतो पर्यावरणाशी. कारण डायरेक्टली हानी कशाला पोचते, तर ती पोचते पर्यावरणाला. त्यामुळे पहिलं जे वाक्य दिलेलं आहे हे अगदी बरोबर आहे. त्या का लक्षात, पर्यावरण शाश्वतता हे उद्दिष्ट व आर्थिक वृद्धीचे उद्दिष्ट यात काय असतो, संघर्ष असतो. म्हणजे आपल्याला जर का कुठलीही एखादी ॲक्टिव्हिटी करायची असली, वाहतूक असणार, दळणवळण असणार किंवा उद्योग क्षेत्र असणार किंवा खाणकाम क्षेत्र असणार, तर या सर्व गोष्टींमुळे काय होणार, पर्यावरणाचं डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली नुकसान होणार किंवा पर्यावरणाला काय होणार, त्याचा त्रास होणार. येत्या लक्षात. पण आता सेकंड स्टेटमेंट बघा काय म्हणत, विकास आणि पर्यावरण शाश्वतता यामध्ये नेहमी परस्पर विरोध असतो. वाक्य काय म्हटलं आहे,
देअर इज अ ट्रेड ऑफ बिटवीन डेव्हलपमेंट अँड इन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी. आता इथे बघा, हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स एक्स्ट्रीम दिलं आहे. त्यांनी काय म्हटलं आहे, एखाद्या ठिकाणचा जर आपल्याला विकास करायचा असेल तर तो विकास आणि पर्यावरण शाश्वतता यांमध्ये काय असते, नेहमी परस्पर विरोध असतो. आता मला सांगा हे वाक्य कसं झालं, तर हे वाक्य एक्स्ट्रीम झालं. आता बघा, अशा अनेक ॲक्टिव्हिटी आहे की ज्यामुळे आपल्याला इकॉनॉमिक फायदा देखील होईल आणि पर्यावरणाचं कमीत कमी नुकसान देखील होईल. म्हणजे त्यामधून कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही किंवा पर्यावरणाला हानी होईल अशी कुठलीही ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी केल्या जाणार नाही. अशा वेळी देखील काय शक्य आहे, विकास करणे शक्य आहे. त्याचे एक्झाम्पल आपण खूप घेऊ शकतो. बघा, कुठलाही एखादा आपण असं म्हणू, कुठले एखादा इको फ्रेंडली ॲक्टिव्हिटी आहे. सपोज एखादा इको फ्रेंडली उद्योग आहे, तर तो उद्योग इको फ्रेंडली म्हणजे काय, बघा याला नावच आपण म्हणून याला इको फ्रेंडली म्हणतो, की ज्यामुळे पर्यावरणाचं नुकसान होणार नाही आणि तो व्यवसायही होणार आणि त्यामुळे आर्थिक विकास देखील होणार. मग अशा वेळेस प्रत्येकच वेळेस आपण असं म्हणू शकतो का की त्यांच्यामध्ये ट्रेड ऑफ होत आहे. एखादा हस्त उद्योग आहे सपोज, मग मला सांगा त्या हस्त उद्योगांमुळे जर कुठलेही पर्यावरणाचं नुकसान होत नसेल तर मग तो विकास आहे ना. हस्त उद्योगांमुळे विकास देखील होत आहे, आर्थिक लाभ देखील होत आहे आणि तो कसा आहे, पर्यावरण पूरक देखील आहे. म्हणजे पर्यावरणाला कुठलीही इजा पोहोचवत नाही आहे. मग अशा वेळेस तो इको फ्रेंडली झाला. म्हणून हे जे वाक्य आहे की नेहमीच यांच्यामध्ये काय असतो, विरोध असतो. हे कसं आहे, एक्स्ट्रीम वाक्य दिलेलं आहे. प्रत्येक उद्योगांमध्ये किंवा प्रत्येक मानव कृतींमुळे पर्यावरणाचं नुकसानच होईल किंवा ते पर्यावरण विरोधीच राहील असं आहे का, नाही. त्यामुळे हे वाक्य आपण इथे रॉंग कन्सिडर करणार. त्यामुळे याचं करेक्ट ॲन्सर काय येणार, तर ॲन्सर नंबर 1A येतं लक्षात. आणि जनरली बघा, कधी पण तुम्हाला पेपरमध्ये जर का असे एक्स्ट्रीम सेंटेन्स दिलेले असणार तर ते रॉंग असण्याचे चान्सेस जास्त असतात. ठीक आहे. आणि मी चान्सेस म्हणत आहे बरं, प्रत्येक केसमध्ये असंच आहे असं नाही, पण 99 केसेसमध्ये ते रॉंग असतात. ठीक आहे. तर याचं काय येणार, ऑप्शन ए. नेक्स्ट बघा, हे जे पेपर आहेत PYQ आहेत, तर यामध्ये ज्या पद्धतीने पर्यावरणाचे प्रश्न विचारले गेलेले आहेत तर त्यामध्ये लॉजिक बेस्ड क्वेश्चन हे फार जास्त आहे. म्हणजे तुम्ही थोडं जरी लॉजिक लावलं, तुम्हाला जेवढं काही नॉलेज असणार त्या बेसिसवर थोड्या लॉजिक जरी अप्लाय केलं तरी तुमचे क्वेश्चन काय होतात, टॅकल होतात. तर बघा, हा सिंपल क्वेश्चन आहे. परत, खालीलपैकी कोणत्या मानवी परिणामामुळे जागतिक हवामान बदल होतो. प्रश्न बघा काय विचारला आहे, इम्पॅक्ट ऑफ ह्युमन ऑन ग्लोबल हॅज बीन इंड्यूस्ड बाय विच ऑफ द फॉलोइंग. म्हणजे मानवी क्रियेमुळे हवामानामध्ये बदल होणारे घटक कुठले. तर आता बघा, यामध्ये एक बेसिक कन्सेप्ट येतो, तो म्हणजे हवामान बदल, ज्याला आपण काय म्हणतो, क्लायमेट चेंज. तर आता हा प्रकार काय आहे बघा, क्लायमेट चेंज कशाला म्हणायचं किंवा एक्झॅक्टली हा फिनॉमिना काय आहे बघा. तर आधी आपण दोन कीवर्ड हे समजून घेऊ. एक येते वेदर आणि दुसरे येते क्लायमेट. आता पर्यावरणचे हे जे असे बेसिक असतात ना, हे बेसिक आपल्याला NCERT मध्ये सापडतात. त्यामुळे जर का तुम्ही 11वी किंवा 12वीचे NCERT रीड केलं तर त्यामध्ये तुमचे असे कन्सेप्ट क्लिअर होतात. बघा, वेदर कशाला म्हणायचं आणि क्लायमेट कशाला म्हणायचं, दोन्ही काय सांगतात, तर दोन्ही आपल्याला एकंदरीत वातावरणाबद्दल माहिती देतात. बरोबर आहे. म्हणजेच यामध्ये जनरली काय असणार, बघा, पर्जन्य होणार की नाही, म्हणजे पाऊस होणार की नाही. ठीक आहे. ओव्हरऑल तापमान काय असणार, त्यानंतर आपल्याला कशाची माहिती मिळते, बघा, वाऱ्याची दिशा काय आहे, म्हणजे वारे कोणत्या दिशेने वाहत आहे किंवा त्याची इंटेन्सिटी काय आहे याच्याबद्दल माहिती मिळते. त्यानंतर ह्युमिडिटी म्हणजेच आर्द्रता. ठीक आहे. तर याबद्दल देखील आपल्याला माहिती मिळत असते. म्हणजे आज तापमान किती आहे, आज पाऊस पडणार आहे का, आजचं वातावरण कसं असणार आहे. तर ह्या सर्व गोष्टींची डेली बेसिसवर आपल्याला एक इन्फॉर्मेशन दिली जाते, माहिती दिली जाते. तर तिला आपण जनरली काय म्हणतो, वेदर ब्रॉडकास्टिंग असं म्हणतो. म्हणजेच याचाच अर्थ वेदर म्हणजे काय, तर जेव्हा आपल्याला वातावरणाबद्दल एका विशिष्ट कालावधीची माहिती दिली जाते तेव्हा आपण त्याला काय म्हणणार, वेदर. आता माहिती म्हणजे वेदर ब्रॉडकास्टिंग. जनरली वेदर म्हणजे काय, तर जर का तुम्ही एक दिवस येत्या लक्षात किंवा विशिष्ट असे कालावधी, सपोज आपण म्हणत आहे 24 तास किंवा 30 तास
असा जर एखादा लिमिटेड कालावधी कन्सिडर केला तर तेवढ्या कालावधीमध्ये ओव्हरऑल तुम्हाला जी माहिती मिळते की त्या कालावधीमध्ये पर्जन्य किती आहे, त्या कालावधीमध्ये ढगाळ वातावरण असणार आहे का, तापमान कसं असणार आहे, तर हे जे लिमिटेड असते याला आपण म्हणतो वेदर. येत्या लक्षात. परंतु हीच गोष्ट जेव्हा लॉंग टर्मवर कन्सिडर केली जाते, आता लॉंग टर्म म्हणजे काय, तर इथे मी डायरेक्टली घेणार 20 ते 30 वर्ष ॲज अ एक्झाम्पल म्हणून. येत्या लक्षात, किंवा यापेक्षाही जास्त. तर जेव्हा लॉंग टर्मवर सर्व या गोष्टींचा विचार केला जाते की एखाद्या विशिष्ट क्षेत्राचं तापमान हे रेग्युलरली किती असते, म्हणजे ऑन ॲन ॲव्हरेज जर का विचार केला तर जनरली एखाद्या विशिष्ट क्षेत्राचं तापमान किती असते, तिथे पाऊस किती महिने पडतो, किंवा पर्जन्याचं प्रमाण काय असते, तिथली आर्द्रता काय असते, याची जी माहिती आपल्याला मिळते, किंवा हे जे लॉंग टर्म असते याला काय म्हणतो आपण, क्लायमेट. येत्या लक्षात. तर ते झालं क्लायमेट ब्रॉडकास्टिंग. म्हणून जर का बघा 2 ते 3 दिवस जर का एखाद्या शहरामध्ये ढगाळ वातावरण असेल तर ते काय झालं, तिथलं वेदर झालं, की तिथलं आजचं वेदर काय आहे, तर आज ढगाळ वातावरण आहे. पण ऑन ॲन ॲव्हरेज जर का आपण संपूर्ण वर्षभराचं कन्सिडर केलं की संपूर्ण वर्षभरामध्ये म्हणजेच 12 महिन्यांमध्ये इन जनरल किंवा ॲव्हरेज तिथलं तापमान कसं असते, जर तुम्ही म्हणत आहे की तिथे 20 ते 30 डिग्री सेल्सिअस तापमान असते ऑन ॲन ॲव्हरेज, रोजच काही ढगाळ वातावरण राहत नाही, तर अशा वेळेस त्या एरियामधलं त्या क्षेत्राचं क्लायमेट मग काय झालं, तर हे झालं क्लायमेट. येत्या लक्षात. म्हणजेच जेव्हा ह्या सर्व गोष्टी लॉंग टर्मवर कन्सिडर केल्या जाते तेव्हा त्याला म्हटल्या जाते क्लायमेट. आता आपल्याला इथे काय बघायचं आहे, तर आपल्याला कन्सेप्ट बघायचा आहे हवामान बदल म्हणजेच क्लायमेट चेंज. येत्या लक्षात. मग आता इथे आपण विचार करणार आहे, तर तो विचार मला सांगा 1 किंवा 2 दिवसांचा विचार होणार आहे का आता इथे, नाही. सीझनल व्हेरिएशनचा विचार होणार आहे का इथे, नाही. तर इथे आता आपल्याला लॉंग टर्म विचार करावा लागणार आहे. लॉंग टर्म म्हणजे काय, मग जर एखाद्या विशिष्ट क्षेत्रामधील हवामानांमध्ये जर का लॉंग टर्म चेंज होत असेल तरच आपण त्याला काय म्हणणार, हवामान बदल. हा कन्सेप्ट लक्षात आला का. बघा एखाद्या शहरामध्ये जर का 2 ते 3 दिवस ढगाळ वातावरण असेल तर मग आपण असं म्हणणार का की त्या शहरामध्ये हवामान बदल झालं, नाही. तो सीझनल बदल आहे. येत्या लक्षात. तो टेम्पररी आहे. पण जर का मी तुम्हाला असं म्हणत आहे की फार वर्षांपूर्वी म्हणजे अगदी 50 वर्षांच्या आधी इथलं तापमान थंड होतं, पण आता 50 वर्ष झाले किंवा 100 वर्ष झाले, जस्ट फॉर एन एक्झाम्पल, तर तिथलं वातावरण कॉन्स्टंटली किंवा तिथलं तापमान हे कॉन्स्टंटली 30 डिग्री ते 40 डिग्री आहे. तर आता मात्र हे काय झालं, तर हे झाला तिथला हवामान बदल. कारण हे आपण कसं कन्सिडर केलं, तर हे आपण लॉंग टर्म कन्सिडर करतो. येत्या लक्षात. म्हणजे आपण जवळपास 50 वर्षांचा पिरियड कन्सिडर करतोय. मग लॉंग टर्म जो चेंज असते तोच काय झाला, हवामान बदल. मग आपल्याला प्रश्न काय विचारला आहे बघा, की हाच जो हवामान बदल आहे हा कुठल्या मानवी परिणामांमुळे झालेला आढळून येतो. तर बघा यामध्ये पहिला ऑप्शन आपल्याला काय दिला आहे, 8000 वर्षांपासून होणारी जंगलतोड. आता मला सांगा वर्ष किती कन्सिडर केला आहे, 8000, म्हणजे लॉंग टर्मचा विचार केला जातोय. मग मला सांगा लॉंग टर्म मध्ये जर का कंटिन्यू जंगलतोड होत आहे किंवा त्याला वृक्षतोड म्हणा, तर यामुळे पर्यावरणामध्ये बदल होणार आहे का, हवामानामध्ये बदल होणार आहे का, तर बिलकुल होणार आहे. वृक्षतोडीमध्ये काय असते, तापमानामध्ये वाढ होते. आणि एक्झॅक्टली वाढ कशी होते तर आपल्याला माहित आहे की वृक्ष काय करतात, कार्बन डायऑक्साईड काय करत असतात, ॲब्झॉर्ब करतात आणि इन रिटर्न ऑक्सिजन रिलीज करतात. बरोबर आहे. मग जर का आपण वृक्ष तोडली तर काय होणार, पर्यावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचं पर्सेंटेज वाढणार. आणि कार्बन डायऑक्साईडचं जर पर्सेंटेज वाढलं तर मग काय होतं, तापमानामध्ये वाढ होते. ठीक आहे. त्यामुळे हा जो पहिला ऑप्शन आहे हा अगदी बरोबर आहे. नेक्स्ट बघा काय दिलाय सेकंड, आग आणि अतिचरण यांचा वापर. आता यामुळे हवामान बदल होते का, बघा इथे काय दिलाय, यूज ऑफ फायर आणि ओव्हर ग्रेझिंग, अतिचराई. आता गुरांना जर अतिचराई केली तर त्यामुळे पर्यावरणावर परिणाम होतो का किंवा हवामानावर बदल होतो का. तर बघा आता एक कन्सेप्ट तुम्हाला आहे, तर आपल्याला आज बरेच क्वेश्चन आहे जे हरित वायूंवर विचारलेले आहेत. ग्रीन हाऊस गॅसेसवर आपल्याला क्वेश्चन विचारले आहे. तर नेक्स्ट क्वेश्चनमध्ये मी तुम्हाला हा जो कन्सेप्ट आहे हा डिटेलमध्ये मी एक्सप्लेन करते. पण आधी तुम्ही इथे समजून घ्या की हे हरित वायूंमुळे काय होतात, तापमानामध्ये वाढ होत असते. बरोबर आहे. आता हा कन्सेप्ट एक्सप्लेन केल्यानंतर मी परत वाटलं तर हा क्वेश्चन तुम्हाला एक्सप्लेन करून देते.
आता हरित वायूंमुळे तापमानामध्ये वाढ होते आणि हरित वायू कुठले आहे तर तुम्हाला माहित असेल मिथेन हा एक हरित वायू आहे, बरोबर आहे. आता मला सांगा ओव्हर ग्रेझिंग जर होत आहे तर ओव्हर ग्रेझिंगमुळे किंवा जनावरांची संख्या जर का जास्त असेल तर ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे सेंद्रिय घटकांचं प्रमाण पण कसं होणार, मग जास्त होणार. आणि सेंद्रिय घटकांच्या कुजण्यामुळे किंवा त्यांच्या विघटनामुळे कुठला वायू निर्माण होतो, मिथेन वायू निर्माण होतो. म्हणजेच हा हरित वायू या हरित वायूमध्ये वाढ होणार. परत बघा आग लागणार म्हणजेच मला सांगा कार्बन डायऑक्साईडचं पण प्रमाण वाढणार. मग मिथेन वाढत आहे, कार्बन डायऑक्साईड वाढत आहे, तर मला सांगा तापमान वाढणार की नाही, बिलकुल वाढणार. आणि जर का तापमान वाढ होत आहे तर म्हणजेच हे काय झालं, हवामान बदल, कारण आपल्याला कंटिन्यू प्रोसेस ती दिलेली आहे. नेक्स्ट बघा 5000 वर्षांपासून होणारी खाचरातील भात शेती. आता परत इथे हा कन्सेप्ट आला. मला सांगा भात शेती म्हणजेच काय, तर भात शेतीमध्ये कुठला वायू असते तर तो असते मिथेन, येत्या लक्षात. आणि परत मिथेन काय करणार, तापमान वाढ करणार आणि औद्योगिक क्रांती. आता मला सांगा प्रदूषणाचा सर्वात मोठा स्रोत म्हणजे सर्वात जास्त प्रदूषण जर का कुठल्या क्षेत्रातून होत असेल तर ते क्षेत्र कुठलं आहे, औद्योगिक क्षेत्र. त्यामुळे ह्या चारही गोष्टींमुळे आपल्याला काय दिसून येतात, हवामानामध्ये बदल झालेला दिसून येतो. तर करेक्ट याचा ऑप्शन काय असणार आहे, वरीलपैकी सर्व. ठीक आहे, तर इथे हा कन्सेप्ट क्लिअर झाला तुमचा की एक्झॅक्टली हवामान बदल कशाला म्हणायचा. त्यानंतर बघा नेक्स्ट, आता हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन जनरली करंट अफेअर बेसिसवर आहे, पण तरी आपण हा घेऊ. बघा औद्योगिक प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर म्हणजेच ग्रीन डॉट कार्यक्रम याची सुरुवात कोणत्या देशात झाली. तर आता हा त्या इयरमध्ये म्हणजे त्या वर्षी हा करंट अफेअरमध्ये असणार, न्यूजमध्ये असणार, म्हणून यावर प्रश्न विचारला आहे. तर फक्त इथे एवढं लक्षात ठेवा की हा जर्मनीचा कार्यक्रम होता. ठीक आहे, म्हणजे जर्मनी देशाने लॉन्च केला होता. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 34, परिसंस्थेची रचना व तिच्या कार्यांचा अभ्यास म्हणजे परिस्थितिकी ही व्याख्या 1969 मध्ये कोणी दिली. तर व्याख्यावर प्रश्न आहे, तर तुम्ही पुस्तकांमध्ये वाचलंच असणार, रेफरन्स बुकमध्ये अगदी सुरुवातीला आपण सर्व गोष्टींच्या व्याख्या करतो. तर मला सांगा परिस्थितिकीची ही फेमस व्याख्या कोणी दिलेली आहे, तर ही ओडम यांनी दिलेली आहे. ठीक आहे, तर बघा आपण जेवढीही पर्यावरणाचे रेफरन्स बुक वाचतो तर त्यामध्ये आपला जो पहिला टॉपिक आहे त्या पहिल्या टॉपिकमध्येच आपण पर्यावरणातील वेगवेगळे घटक आणि त्यांच्या दिलेल्या व्याख्या करत असतो. ठीक आहे, तर त्यामध्ये आपण परिस्थितिकीची ही व्याख्या करतो. आता बघा इथे काय दिलेलं आहे एक्झॅक्टली बघा, यांनी म्हटलं काय आहे, परिसंस्थेची रचना आणि तिच्या कार्यांचा अभ्यास म्हणजेच काय, परिस्थितिकी म्हणजेच इकोलॉजी. इकोलॉजी इज द स्टडी ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ इकोसिस्टीम. आता हे 3 पार्ट काय असते बघा, म्हणजे आपल्याला 3 प्रकार येते. एक येते इन्व्हायरमेंट म्हणजेच पर्यावरण. ठीक आहे, त्यानंतर दुसरा येते इकोलॉजी म्हणजेच याला आपण म्हणतो परिस्थितिकी. आणि थर्ड जो पार्ट येतो तो असतो इकोसिस्टीम म्हणजे इथे काय येणार, परिसंस्था. आता हे तिन्ही कन्सेप्ट वेगवेगळे आहे बघा. आपल्याला एक टॉपिक आहे पर्यावरणातील स्तर, तर त्यामध्ये आपण हे सर्व गोष्टी स्टडी करत असतो. तर आता एक्झॅक्टली पर्यावरण कशाला म्हणायचं, तर पर्यावरणची व्याख्या आपण काय करतो की कुठलाही एक सजीव आपण कन्सिडर करू किंवा मी स्वतः कन्सिडर करते, तर माझ्या सभोवताली जे काही गोष्टी आहेत तर त्या सर्व गोष्टी म्हणजेच काय झाल्या, पर्यावरण. येत्या लक्षात. किंवा कुठल्याही सजीवाच्या सभोवताली ज्या काही गोष्टी असतात तर त्या सर्व गोष्टींना आपण काय म्हणणार की त्याचं पर्यावरण आहे. येत्या लक्षात. म्हणजे सिंपल डेफिनेशन आहे की सजीवाच्या सभोवताली जे काही हजर आहे ते सर्व म्हणजे काय झालं, पर्यावरण. मग आता मला सांगा, मी जर म्हणत आहे की या ठिकाणी मी उभी आहे आणि माझ्या सभोवताली जे काही आहे ते सर्व झालं माझं पर्यावरण. तर मग पर्यावरणमध्ये मला सांगा मुख्य करून जर आपण विचार केला तर किती घटक येणार, 2 घटक. कुठले कुठले, तर मला सांगा काही घटक यामध्ये सजीव आहे तर काही घटक कसे आहे, निर्जीव. माझ्या सभोवताली एकंदरीत जेवढ्याही गोष्टी आहेत तर त्याचं जर मी ब्रॉडली विचार केला तर त्या 2च कॅटेगरीचे आहे, एक म्हणजे सजीव आणि एक म्हणजे निर्जीव. म्हणजेच पर्यावरण कशाचं बनलेलं आहे तर अनेक किंवा एखाद्या
सजीवाच्या सभोवताली ज्या काही सजीव आणि निर्जीव गोष्टी आहे ते सर्व म्हणजेच काय झालं, पर्यावरण. पण आता बघा, हे जे सजीव आहे आणि हे जे निर्जीव आहे, तर हे सजीव आणि निर्जीव मग मला सांगा हे इंडिपेंडेंटली आहे का, असे यांना स्वतंत्र अस्तित्व आहे का पर्यावरणांमध्ये, तर नाही. प्रत्येक सजीव आणि प्रत्येक निर्जीव घटक हा डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली एकमेकांशी कनेक्टेड आहे. येतं का लक्षात, प्रत्येकावर अवलंबून आहे कुठल्या ना कुठल्या मार्गाने, मग तो प्रत्यक्ष असणार किंवा अप्रत्यक्ष असणार, पण प्रत्येक सजीवाचा संबंध हा कोणाशी येणार, निर्जीव घटकाशी येणार, आणि प्रत्येक निर्जीव घटकाचा संबंध हा कोणाशी येणार, सजीवाशी येणार. तर हे असं मिळून जे स्ट्रक्चर तयार होते म्हणजे सजीव आणि निर्जीव यांच्यामध्ये असलेली विशिष्ट आंतरक्रिया, तर ही जी आंतरक्रिया असते हिला आपण काय म्हणतो, परिसंस्था. येत्या का लक्षात. फक्त जर तुम्ही सेपरेट कन्सिडर करणार आहे का, आता माझं एक्झाम्पल घेऊ आपण. तर मी इथे या ठिकाणी उभी आहे आणि माझ्या सभोवताली हे जे काही सर्व गोष्टी आहे तर याला मी काय म्हणणार की हे माझं पर्यावरण आहे. मग यामध्ये मी सजीव आहे आणि हे रिमोट आहे, पेन आहे, तर ह्या निर्जीव गोष्टी आहे. स्क्रीन आहे तर ही पण निर्जीव गोष्ट आहे. पण जर आता आपण प्रॅक्टिकली विचार केला तर मला सांगा, आता या ठिकाणी ही निर्जीव गोष्टींचा आणि माझा एक सजीव म्हणून या दोघांमध्ये कॉन्टॅक्ट येतोय, म्हणजेच यांच्यामध्ये ह्या निर्जीव गोष्टीमध्ये ह्या स्क्रीनमध्ये आणि माझ्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची आंतरक्रिया सुरू आहे. मी वापर करतेय या सर्व गोष्टींचा, स्क्रीनचा, मोबाईलचा, पेनचा, म्हणजे एक विशिष्ट प्रकारची आंतरक्रिया आहे. म्हणजेच हे काय झालं मग, परिसंस्था. येतं लक्षात. आणि ही परिसंस्था मिळून जे तयार होते तिला आपण काय म्हणतो, किंवा या परिसंस्थेचा अभ्यास म्हणजेच काय झालं, इकोलॉजी. म्हणून इथे डेफिनेशन बघा काय दिलेली आहे. बघा, इकोलॉजी इज द स्टडी ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ इकोसिस्टीम. म्हणजे परिसंस्थेमध्ये असलेले सर्व सजीव, सर्व निर्जीव, त्यांच्यामध्ये असणारी विशिष्ट आंतरक्रिया, त्यांच्यामध्ये घडणारी कार्य, त्यांची रचना, ह्या सर्वांचा अभ्यास म्हणजेच काय, इकोलॉजी. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, परिस्थितिकी. तर ही व्याख्या कोणी दिलेली आहे, ही व्याख्या दिली आहे ओडम यांनी. ठीक आहे. चलो नेक्स्ट बघा. नेक्स्ट क्वेश्चन विचारला आपल्याला ओझोन लेअरवर. ठीक आहे. ओझोनमध्ये घट झाल्याने जीवसृष्टीवर खालीलपैकी कोणते परिणाम होतात. तर आता हा क्वेश्चन पण परत लॉजिकल बेसिसवर आहे, सिंपल लॉजिक लावून सॉल्व्ह होतो. ठीक आहे. तर आता आपण आधी ओझोन म्हणजे काय बघू. तर तुम्हाला माहीत असेल की पृथ्वीच्या वर एक आवरण आहे. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो, ॲटमॉस्फिअर. आता ॲटमॉस्फिअरमध्ये आपल्याला वेगवेगळ्या लेअर दिसून येतात. तर अगदी सुरुवातीला जी लेअर आहे तिला काय म्हणतो आपण, तर ती झाली तपांबर. तिला काय म्हणणार, तपांबर. म्हणजेच याला इंग्लिशमध्ये आपण ट्रोपोस्फिअर म्हणतो. ठीक आहे. आणि त्यावर एक दुसरी लेअर आहे तिला आपण काय म्हणतो, स्ट्रॅटोस्फिअर, स्थितांबर असं म्हटलं जाते मराठीमध्ये. ठीक आहे. आता या स्थितांबर मध्येच आपल्याला एक आणखी लेअर दिसून येते. ती लेअर कशाची आहे, ओझोनची. ओझोन वायूची लेअर आहे ही. कशाची लेअर आहे, ओझोन वायूची. तर आता हे ओझोन काय असते एक्झॅक्टली, तर बघा तुम्हाला माहित असेल एक सिंपल फॉर्म्युला आहे. ओझोन म्हणजे O3. O3 म्हणजे काय, जेव्हा ऑक्सिजन आणि दुसऱ्या ऑक्सिजन सोबत म्हणजे एक मॉलिक्यूल सोबत एक ॲटम सोबत रिॲक्ट होणार तर त्यांनी काय तयार होतं, ओझोन तयार होतो. बरोबर आहे, O3 तयार होतो. आता हा O3 काय करतो, हा ओझोन काय करतो, तर या ओझोनमध्ये एक कॅपॅसिटी असते की हा ॲब्झॉर्ब करून ठेवतो हीट. येत्या लक्षात. उष्णता काय करतो, ॲब्झॉर्ब करतो. किंवा मोर कॉमनली जर म्हणायचं झालं तर आपण काय म्हणतो की ह्या ओझोनमध्ये एक क्वालिटी असते किंवा एक गुणधर्म असतो, तो म्हणजे ही ओझोन वायू सूर्यापासून येणारे जे अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स असतात, हे अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्सला काय करतात, ॲब्झॉर्ब करतात. आणि त्यामुळे ते पृथ्वीवर येत नाही. अदरवाईज काय होणार, तर हे जे अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन असतात, हे अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन सजीवांसाठी घातक असतात. म्हणजे अगदी जर माणसांचा विचार केला तर आपल्या त्वचेसाठी घातक असतात, प्राण्यांचं जे शरीर आहे त्यांच्यासाठी घातक असतात, वनस्पतींसाठी घातक असतात. तर हा असा घातक असलेला अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन कोण ॲब्झॉर्ब करतं, तर ओझोनचा हा जो थर आहे हा ॲब्झॉर्ब करून घेतो. त्यामुळे हे पृथ्वीजवळ पोहोचू शकत नाही आणि त्यामुळेच मग आपल्याला सजीवांचं इथं अस्तित्व दिसून येते.
तर हे ओव्हरऑल एक फंक्शन आहे ओझोनचं. तर आता यांनी काय विचारलं आहे बघा, की ओझोनमध्ये जर घट झाली, आता हा जो ओझोन आहे, हा जो ओझोन लेअर आहे, यामध्ये जर घट झाली, हा जर कमी होत असला, तर यामुळे जीवसृष्टीवर कुठला परिणाम होणार? कुठला परिणाम होणार बघा, माणसाच्या रोगप्रतिकार क्षमतेचं नुकसान होणार, तर बिलकुल होणार. जसं मी तुम्हाला म्हटलं, ओझोनमध्ये जर का घट झाली तर डायरेक्टली अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स काय येणार? पृथ्वीवर येणार, म्हणजेच मानवावर, मानवी शरीरांवर किंवा सजीवांवर पडणार. आणि या अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनमुळे काय होत असते? माणसाची रोगप्रतिकार क्षमता कमी होते, त्यांना त्वचेचे आजार होतात. ठीक आहे, बघा, वनस्पतींची वाढ खुंटते, कारण प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये प्रॉब्लेम तयार होते. त्यानंतर तापमानात वृद्धी होते आणि मोतीबिंदू होण्याचं कारण देखील आहे. तर हे सर्वच्या सर्व ओझोनमध्ये घट झाले तर परिणाम आपल्याला दिसून येणार. तर याचं करेक्ट आन्सर काय येणार? वरीलपैकी सर्व. ठीक आहे, तर हे सर्व ओझोनचे आजार आहेत. ओझोनचे आजार म्हणण्यापेक्षा अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनमुळे होणारे आजार आहेत. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. परत आता आपल्याला हरित गृह वायू हा कन्सेप्ट आला आहे. ठीक आहे, ग्रीन हाऊस गॅसेस. तर आता हा ग्रीन हाऊस गॅसेस काय आहे मी आधी तुम्हाला प्रॉपर एक्सप्लेन करते. बघा, आता हे तुम्हाला पृथ्वी दिसत आहे. ठीक आहे, आता या पृथ्वीवर डायरेक्टली काय येते? सूर्यांची अतिनील किरण येतात, अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स येतात किंवा सूर्यकिरण पृथ्वीवर येतात. ठीक आहे, आता सूर्यकिरण जर पृथ्वीवर येत आहे किंवा पृथ्वीवर पडत आहे, तर मला सांगा काय होणार? ही आहे पृथ्वी. आता ही पृथ्वी काय करणार? ही सूर्यकिरण पडत असल्यानंतर हे सर्वच्या सर्व ॲब्झॉर्ब करणार. येत आहे? लक्षात येत आहे? हे सर्वच्या सर्व शोषून घेणार. मग आता मला एक सांगा, डायरेक्टली सूर्यापासून सूर्यकिरण पृथ्वीवर येत आहे आणि पृथ्वी ते सूर्यकिरण शोषून घेत आहे. आता हा जो फिनॉमिनो आहे, ही जी घटना आहे, ही रोज घडत आहे. त्या काय लक्षात? ही रोज घडते. मग रोज घडत असल्यामुळे मला सांगा, जर का आपण 1000 वर्षाचाही पिरियड कन्सिडर केला आणि रोज जर का पृथ्वी सूर्यकिरण शोषून घेत आहे, तर मला सांगा काय होणार याचा परिणाम? याचा परिणाम म्हणजे रोज काय होणार? पृथ्वीचं जे टेम्परेचर आहे, म्हणजेच पृथ्वीचं जे तापमान आहे, ते काय होणार? वाढणार. आणि ही वाढ कशी होणार? डेली बेसिसवर होणार, रोज होणार. कारण काय होत आहे बघा, सूर्यकिरण पृथ्वीवर येत आहे आणि पृथ्वी ते ॲब्झॉर्ब करत आहे, शोषून घेत आहे. मग रोज जर का उष्णता वाढत आहे तर तापमान काय होणार? वाढणार. आता याला सेकंड बघा, एक दुसरा फिनॉमिना होतो. मला सांगा, पृथ्वीचा हा पृष्ठभाग आहे, तर या पृष्ठभागावर जसे सूर्यकिरण पडणार म्हणजे इन्सर्ट होणार, तसंच काय होणार? काही सूर्यकिरण रिफ्लेक्ट केल्या जाणार. ठीक आहे, मी या पेनने दाखवते. काही किरण काय होणार? रिफ्लेक्ट करणार. मग आता जेवढे सूर्यकिरण पृथ्वीवर पडत आहे, तर ते सर्वच्या सर्व जर का रिफ्लेक्ट केल्या गेले, त्या लक्षात, सर्वच जर का पृथ्वी रिफ्लेक्ट करत असेल, तर यांनी काय होणार? पृथ्वीचं जे टेम्परेचर आहे ते काय होणार? कमी होणार. म्हणजे अगदी मायनसमध्ये जाणार. का मायनसमध्ये जाणार? कारण रोज जरी सूर्यकिरण येत आहे, पण सर्व सूर्यकिरण पृथ्वी काय करत आहे? तर सर्वच्या सर्व रिफ्लेक्ट करत आहे. येत्या लक्षात? म्हणजेच बघा, कंप्लीट ॲब्झॉर्प्शन केलं तरी प्रॉब्लेम, की पृथ्वीचं तापमान वाढणार, आणि कंप्लीट रिफ्लेक्शन केलं तरी प्रॉब्लेम होणार, पृथ्वीचं तापमान काय होणार? एकदम मायनसमध्ये जाणार. पण असं होते का? नाही. आपल्याला माहिती आहे, ऑन ॲन ॲव्हरेज पृथ्वीचं जे तापमान आहे ते कसं असते? कॉन्स्टंट असते. हे कसं असते? कॉन्स्टंट असते किंवा वॉर्म असते. म्हणजे एक मिडल रेंजचं टेम्परेचर असते, आणि हे असं टेम्परेचर असते की जे टेम्परेचर संपूर्ण सजीव सृष्टीसाठी कसं असते? अनुकूल असते. म्हणजे जेवढीही सजीव सृष्टी आहे तर त्यांच्या वाढीसाठी अनुकूल असणार एवढं टेम्परेचर आपल्याला पृथ्वीवर दिसते. मग हे का होते? तर याच्यासाठी किंवा या सर्व गोष्टीसाठी महत्त्वाचा किंवा रिस्पॉन्सिबल फॅक्टर असतो, तो असतो ओझोन. सॉरी, एक मिनिट. हे जे पृथ्वीचं टेम्परेचर राहते, जे कॉन्स्टंटली वॉर्म होते, तर हे कशामुळे होते? तर हे सर्व होते ते म्हणजे पृथ्वीच्या वातावरणामध्ये असलेले ग्रीन हाऊस गॅसेस, म्हणजेच त्याला आपण म्हणणार हरितगृह. आता हरितगृह वायू हे काय असते बघा. आता बेसिकली हे वायू असते. ठीक आहे, तर आता हे वायू काय करतात? तर हे वायू पृथ्वीवरून जे रिफ्लेक्ट होणारे किंवा पृथ्वीवर पडणारे जे काही सूर्यकिरण आहे तर त्यांना ॲब्झॉर्ब करून घेतात. म्हणजे बघा काय होणार? तर हा लेअर इथे दिसत आहे का?
बघा ठीक आहे, मी रेडमध्ये दाखवते. तशी एक लेअर दाखवली आहे रेड कलरने. तर आता हे बघा, पृथ्वीचा जो वरचा भाग आहे म्हणजे पृथ्वीचं जे ॲटमॉस्फिअर आहे, या ॲटमॉस्फिअरमध्ये काही वायू असे प्रेझेंट असतात जे वायू काय करतात बघा, सूर्यापासून जी सूर्यकिरण येत आहे तर त्यातले काही किरण ॲब्झॉर्ब करतात आणि काही डायरेक्टली रिफ्लेक्ट करतात पृथ्वीकडे, म्हणजे काही पर्सेंटेजचे. आणि पृथ्वीवरून परत जेव्हा पृथ्वीवर पोहोचल्यानंतर जेव्हा पृथ्वी हे सूर्यकिरण रिफ्लेक्ट करणार तेव्हा मात्र काय करतात, तर परत हे जे ग्रीन हाऊस गॅस आहे म्हणजे हे जे वायू आहे जे मी रेड कलरनी दाखवले आहे, परत हे वायू काय करतात, तर हे सूर्यकिरण ॲब्झॉर्ब करतात. बघा म्हणजे हे इथेच हे काय करतात, ट्रॅप करतात. लक्षात येते का? म्हणजेच हे सूर्यकिरण परत जात आहे का ॲटमॉस्फिअरमध्ये? नाही. तर पृथ्वीवरून एका विशिष्ट किलोमीटर अंतरावर हे काय केल्या जाते, सर्वच्या सर्व ॲब्झॉर्ब केल्या जाते. आता मला सांगा, जर का सूर्यकिरण या लेअरमध्ये ट्रॅप केल्या जात आहे म्हणजे या लेअरमध्ये उष्णता असणार, कारण सूर्यकिरण इथे ट्रॅप केल्या गेल्या, ॲब्झॉर्ब केल्या गेल्या. आणि हे उष्ण असल्यामुळे आपल्याला पृथ्वीवरचं ओव्हरऑल वातावरण कसं मिळते, तर आपल्याला उष्णता मिळते, उबदार मिळते. त्याला आपण काय म्हणतो, वॉर्म टेम्परेचर म्हणतो. बरोबर आहे. आणि हे वॉर्म असल्यामुळे आपल्याला दिसून येते की पृथ्वीवर एक कॉन्स्टंट वातावरण किंवा पृथ्वीवर एक कॉन्स्टंट टेम्परेचर मेंटेन राहते. तर हे असे जे वायू आहे या वायूंना म्हटल्या जाते हरितगृह वायू. यांना काय म्हटलं जाते, हरितगृह वायू. आणि हे हरितगृह वायू कुठले कुठले आहे, तर बघा कार्बन डायऑक्साईड हा हरितगृह वायू आहे. त्यानंतर मिथेन हा हरितगृह वायू आहे. त्यानंतर नायट्रस ऑक्साईड आहे. त्यानंतर बघा वॉटर व्हेपर, पाण्याची वाफ ही देखील काय आहे, हरितगृह वायू आहे. त्यानंतर बघा CFC, HFC हे सर्व काय आहे, हरितगृह वायू आहे. म्हणजे हे वायू काय करणार, हे वायू पृथ्वीच्या ॲटमॉस्फिअरमध्ये असतात आणि पृथ्वीच्या ॲटमॉस्फिअरमध्ये राहून हे वायू काय करतात, तर पृथ्वीवरून जे सूर्यकिरण रिफ्लेक्ट केल्या जातात त्यांना ॲब्झॉर्ब करतात. हे सूर्यकिरण ॲब्झॉर्ब करत असल्यामुळे हे कसे असतात, उष्ण असतात किंवा कसे राहतात, वॉर्म राहतात. त्यांचं टेम्परेचर जास्त असते आणि त्यामुळे ओव्हरऑल पृथ्वीवर एक टेम्परेचर मेंटेन केल्या जाते. तर यांना म्हणतात हरितगृह. आता बघा इथे कन्सेप्ट काय येणार परत. आता मला सांगा, जर हे हरितगृह वायू लिमिटेड असेल तर काय होणार, इथं लिमिटेड उष्णता असणार. येत आहे लक्षात, कारण लिमिटेड सनलाईट ट्रॅप केली जाणार. पण जर का हे हरितगृह वायू वाढले म्हणजे यांचे नंबर वाढले किंवा यांचे पर्सेंटेज वाढले तर काय होणार, ही जी उष्णता आहे ही देखील वाढणार. येते का लक्षात. जेवढं जास्त कार्बन डायऑक्साईड असणार तेवढं जास्त कार्बन डायऑक्साईड काय करणार, उष्णता शोषून घेणार. येते लक्षात. किंवा सर्व वायू जे आहे ते काय करणार, उष्णता शोषून घेणार. आणि हळूहळू ही जी लेअर आहे म्हणजे ज्या लेअरमध्ये हे सर्व हरितगृह वायू आहे या लेअरचे पण काय होणार, उष्णता वाढत जाणार. आणि मला सांगा, एका विशिष्ट लिमिट नंतर जर का उष्णता वाढली तर ती सजीव सृष्टीसाठी अनुकूल असते का, तर ती हानिकारक असते. ती काय असते, धोकादायक असते. त्यामुळे जर का या हरितगृह वायूंमध्ये वाढ झाली, यांचं प्रमाण वाढलं तर त्यांनी काय होते, तापमानामध्ये वाढ होते. आणि तापमानामध्ये वाढ झाली की मग ती सजीव सृष्टींसाठी धोकादायक होते. त्यामुळे आपण याला पर्यावरणीय समस्या म्हणतो. ठीक आहे. मग आता हे जे ग्रीन हाऊस गॅसेस असतात, हे ग्रीन हाऊस गॅसेस तयार कसे होतात, तर बघा काही गॅसेस हे नॅचरली तयार आहेत म्हणजे नैसर्गिकरित्याच आहेत. आणि काही गॅसेस जे आहे हे मॅनमेड आहे म्हणजे मानव निर्मित आहेत किंवा मानवी कृतींमुळे तयार होतात. आणि काही गॅसेस हे दोन्ही वेनी तयार होतात म्हणजे नॅचरली तर असतातच, पण काही ह्युमन ॲक्टिव्हिटींमुळे, मानवी कृतींमुळे देखील काय होतात, हे तयार होतात. जसं जस्ट फॉर एन एक्झाम्पल आपण कार्बन डायऑक्साईड घेऊ, तर कार्बन डायऑक्साईड हा नॅचरली पण प्रेझेंट आहे आणि काही मॅनमेड ॲक्टिव्हिटीमुळे पण काय होते, याची निर्मिती होते. आणि जर का मग याचं पर्सेंटेज वाढलं तर काय होणार, उष्णता वाढणार, तापमान वाढणार. तर यालाच म्हणतात ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट. येत आहे लक्षात. तर बघा मॅक्झिमम क्वेश्चन आजचे आपल्याला या कन्सेप्टवर विचारलेले आहे. त्यामुळे बघा आधी तुम्हाला हा क्वेश्चन होता एक, आपण आत्ताच डिस्कस केला. सॉरी, बरं ठीक आहे. याच्या आधी आपण एक क्वेश्चन बघितला, मला वाटते हाच आहे. इथे बघितलं होतं. ठीक आहे. हे बघा इथे मी सांगितलं होतं की हे अतिचरण आहे. त्यानंतर बघा हे भात शेती आहे, औद्योगिक क्रांती आहे. तर या वेळेस मी म्हटलं होतं की हे सर्व काय करतात, तर हे सर्व
मिथेन प्रोड्यूस करतात. मग मला सांगा, मिथेन हा हरितगृह वायू आहे. मग मिथेनचं जर प्रमाण वाढलं तर कशाचं प्रमाण वाढणार? तापमानाचं प्रमाण वाढणार, म्हणजेच तापमानामध्ये वाढ होणार. आणि हे तापमान वाढ म्हणजेच काय होते? हवामान बदल. येत्या लक्षात? तर इथे हा एक प्रश्न आहे. त्यानंतर हा प्रश्न आहे विचारला गेला बघा. हा, तर यांनी काय विचारलं आहे? खालीलपैकी कोणता हरितगृह वायू हा संपूर्ण मानव निर्मित आहे? यांनी काय म्हटलं आहे? संपूर्ण मानव निर्मित असलेला हरितगृह वायू कुठला? तर सुरुवातीला दिलेला आहे मिथेन. तर मला सांगा मिथेन कसा तयार होतो? तर आपल्याला माहित आहे, जे वस्तू कुजतात, वस्तू म्हणण्यापेक्षा जे काही घटक असतात, सेंद्रिय घटक, तर त्या सेंद्रिय घटकांच्या कुजण्यामुळे त्या कुठला वायू तयार होतो? मिथेन वायू तयार होतो. किंवा कुजलं किंवा सडलं, म्हणजेच ज्याला आपण जनरली काय म्हणणार? प्राण्यांचे अवशेष आहे, मृत प्राण्यांचे किंवा वनस्पतींचा पालापाचोळा आहे, तर हे जेव्हा कुजतात तर त्यांनी काय तयार होते? मिथेन वायू तयार होते. त्यानंतर बघा नायट्रस ऑक्साईड, हा पण नैसर्गिकरित्या पर्यावरणामध्ये असतो, याची आपल्याला सायकलच दिली आहे. त्यानंतर बघा कार्बन डायऑक्साईड, तर कार्बन डायऑक्साईड देखील नैसर्गिकरित्या तयार होतो. आता बघा झाडांद्वारे कार्बन डायऑक्साईड वातावरणामध्ये येतो. त्यानंतर व्होल्कॅनिक इरप्शनमुळे कार्बन डायऑक्साईड येतो. तसे वेगवेगळे माध्यम आहे की नैसर्गिकरित्या कार्बन डायऑक्साईड असणार. पण हा जो आहे क्लोरोफ्लोरोकार्बन, ज्याला आपण म्हणतो CFC, हा मात्र कसा आहे? तर हा नैसर्गिकरित्या प्रेझेंट नव्हता, नैसर्गिकरित्या उपलब्ध नव्हता. हा कोणी तयार केला आहे? तर हा मानवाने तयार केलेला आहे. जे एका कंपनीने, जी अमेरिका बेस्ड कंपनी आहे, तर त्या अमेरिका बेस्ड कंपनीमध्ये हा सर्वात पहिल्यांदा तयार करण्यात आला होता. तर हा कसा आहे? मग संपूर्ण मानव निर्मित आहे CFC. येतं लक्षात? तर आपला आन्सर काय असणार? आन्सर नंबर 4. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 19. 2 लगतच्या जीवसमुदायांमधील संक्रमणात्मक प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? ठीक आहे. द ट्रान्झिशनल एरिया बिटवीन 2 लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज नोन ॲज. तर आता हा पण सिंपल एक बेसिक कन्सेप्ट आहे बघा. आपण काय म्हणणार की एक आधी आपण परिसंस्थेचं एक्झाम्पल घेऊ. ही एक परिसंस्था आहे, ठीक आहे, आणि एक दुसरी परिसंस्था आहे, ठीक आहे. म्हणजे याला आपण म्हणणार वने, म्हणजे ही जंगल परिसंस्था आहे, वनांची परिसंस्था, आणि ही गवताळ परिसंस्था आहे, ठीक आहे, ग्रासलँड. मग आता ह्या 2 परिसंस्था आहेत, तर मला सांगा जेव्हा पर्यावरणमध्ये 2 परिसंस्था एकत्रित येतात किंवा 2 परिसंस्था असतात, तर त्यामध्ये क्लिअर कट डिमार्केशन असते का? म्हणजे एक्झॅक्टली आपल्याला फरक दिसून येतो का? की अच्छा आता इथून ह्या बाजूनी वने आहे आणि ह्या बाजूनी गवताळ प्रदेश आहे, किंवा ह्या साईडनी ही परिसंस्था आहे आणि या साईडनी दुसरी कुठली परिसंस्था आहे, असं क्लिअरली आपण सांगू शकतो का? क्लिअरली आपल्याला फरक लक्षात येते का? तर बिलकुल नाही. आपल्याला हे मिक्सिंगमध्ये असतात. मिक्स म्हणजे बघा यांची जी बॉर्डर असते ही बॉर्डर क्लिअरली डिफाईन नसते. तर ही बॉर्डर कशी असते? ही बॉर्डर ब्रॉड असते, जाडी असते, आणि आपल्याला एक्झॅक्टली फरक लक्षात येत नाही, म्हणजे सडन चेंज तिथे दिसून येत नाही. तर हा कसा असतो? हा असा चेंज असतो. म्हणजे एक जर का परिसंस्था इथे असेल आणि दुसरी परिसंस्था इथे असेल, तर ही परिसंस्था आणि ही परिसंस्थेमध्ये आपल्याला एक बॉर्डर एरिया दिसून येतो, एक बाउंड्री एरिया दिसून येतो, ज्यामध्ये काही प्रमाणात ही परिसंस्था असणार, काही प्रमाणात ही परिसंस्था असणार, आणि हळूहळू याचं चेंज कशात होत जाणार? दुसऱ्या परिसंस्थेमध्ये. म्हणजे क्लिअरली दोघांमध्ये बाउंड्री नसते. तर काय होतात? मधात एक झोन तयार होते, एक बाउंड्री एरिया तयार होते, आणि ह्या बाउंड्री एरियालाच आपण काय म्हणतो? इकोटोन. त्याला काय म्हटलं जाते? इकोटोन. म्हणजे बघा सडनली जर एखादं जंगल आहे आणि जंगल संपत मग गवताळ प्रदेश सुरू झाला, तर क्लिअरली आपल्याला लाईन दिसते का? की बघा इथपर्यंत जंगल होतं आणि आता इथून पुढे गवताळ प्रदेश सुरू झाला नाही. म्हणजेच काय होणार? सुरुवातीला अगदी घनदाट जंगल असणार ह्या साईडने, मग हळूहळू जंगलातल्या मोठ्या मोठ्या वनस्पती आणि गवत असं मिक्स आपल्याला दिसत राहणार. मग जसं जसं पुढं जाणार तसं तसं वनस्पती कमी होणार, गवत वाढत जाणार, आणि असं करत करत मग संपूर्ण गवताळ प्रदेश सुरू होणार. तर ही जी बाउंड्री असते, ह्या बाउंड्रीला काय म्हटलं जाते? इकोटोन. त्या लक्षात. मग आता इथे बघा सेम विचारलाय. आता सेम कशासाठी अप्लाय होणार? जीवसमुदायांसाठी, ठीक आहे. मग आता जीवसमुदाय म्हणजे बघा काय येणार? तर अनेक प्रजाती मिळून काय तयार होतो? जीवसमुदाय. मग सेम 2 जीवसमुदायामधले जो ट्रान्झिशन एरिया असते त्याला आपण काय म्हणणार? इकोटोन. तर याचं करेक्ट आन्सर काय येणार? ऑप्शन नंबर 3. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा,
सिंपल जोड्या लावा दिल्या आहे त्यांनी बघा. संपुष्टात न येणारी संसाधने, त्यानंतर स्ट्रॅटोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर आपल्याला दिलाय स्थितांबर, त्यानंतर अपुनरावर्ती किंवा पुनर्नूतनीकरणास अयोग्य संसाधने, ठीक आहे. आणि लास्ट दिलाय क्लोरोफ्लोरोकार्बन. म्हणजे इंग्लिश बघा, इंग्लिशमध्ये काय दिलाय, इन एक्झॉस्टिबल रिसोर्सेस, त्यानंतर स्ट्रॅटोस्फिअर, नॉन रियुजेबल किंवा नॉन रिन्युएबल सोर्सेस आणि क्लोरोफ्लोरोकार्बन. तर यामधले आपल्याला करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. तर आता सिंपल आहे. स्ट्रॅटोस्फिअर काय आहे, तर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं स्थितांबरमध्ये काय असते, रिच लेअर ऑफ ओझोन. ओझोनचा जो दाट थर आहे तो कुठे असतो, स्ट्रॅटोस्फिअरमध्ये. म्हणजे बी साठी काय येणार 4. बघा इथे दिलं आहे, बाकी कुठलंच नाही, म्हणजे करेक्ट ऑप्शन कुठलं येणार 3. आता बाकी क्रॉस चेक करू आपण. बघा स्ट्रॅटोस्फिअरमध्ये काय येणार, रिच लेअर ऑफ ओझोन, त्यानंतर इनएक्झॉस्टिबल रिसोर्सेस म्हणजे जे कधीही संपत नाही असे. तर यासाठी काय दिलं आहे, नंबर 3 सोलर एनर्जी. मला सांगा सोलर एनर्जी, सूर्य ऊर्जा किंवा सौर ऊर्जा ही संपुष्टात न येणारे संसाधन आहे का, तरी बिलकुल आहे. हे संपणार आहे का, कधी नाही. म्हणजे यासाठी ऑप्शन येणार 3. नेक्स्ट काय दिलं आहे, नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. मग नॉन रिन्युएबलमध्ये काय येणार, तर बघा फॉसिल फ्युएल्स लाईक कोयल अँड पेट्रोल. हे जर एकदा संपुष्टात आले किंवा हे जर एकदा संपले त्याला परत तयार केल्या जाऊ शकते का, नाही. म्हणून हे कुठले झाले, नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. आणि क्लोरोफ्लोरोकार्बन हे काय आहे, अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटीनी तयार झालेला वायू. तर करेक्ट ऑप्शन कुठला येणार, ऑप्शन नंबर 3. बिलकुल सोपा आहे हे, सिंपल लॉजिक लावून सॉल्व्ह होते. त्यानंतर बघा नेक्स्ट, आता हा पण फार इझी क्वेश्चन आहे. बघा यांनी या साईडनी दिले आहे प्राण्यांची जाती, म्हणजे वेगवेगळे प्राणी आणि त्यांचं महत्त्व आपल्याला विचारलं आहे. बघा कीटक, सर्प, बेडूक आणि गांडूळ. तर अगदी सिंपल क्वेश्चन आहे. कीटकांचं काय येणार, कीटकांना खातो, पीक परागकण वाहक, जमिनीची सुपीकता आणि उंदरांपासून संरक्षण. तर मला सांगा यातला करेक्ट ऑप्शन कीटकांसाठी कुठला लागू होतो, सेकंड, पीक परागकण वाहक. इथे लक्षात. मग ए साठी काय येणार, सेकंड. इथे आहे का, इथे पण दिलाय. बाकी हे ऑप्शन कटलं. त्यानंतर नेक्स्ट बघा बेडूकसाठी किंवा सर्पसाठी काय येणार, सर्पसाठी येणार उंदरांपासून संरक्षण, बेडकाचं काय येणार, कीटकांना खातो आणि गांडूळ काय करतात, जमिनीची सुपीकता वाढवतात. तर हा पण एक सिंपल क्वेश्चन होता, सो कोणीही सिम्पली अटेंड करू शकते. हा त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. आता हा जो क्वेश्चन आहे हा आपल्याला ध्वनी प्रदूषणावर विचारला गेलेला आहे. मग आपल्याला जो प्रदूषण आहे हा टॉपिक आहे, तर त्यामध्ये ध्वनी प्रदूषण आहे. तर ध्वनी प्रदूषणमध्ये आपल्याला वेगवेगळे डेसिबल्स दिले असतात, आवाजाची पातळी. तर आता बघा डेसिबल म्हणजेच काय, तर आपण आवाज कशात मोजतो, डेसिबलमध्ये. मग आपल्याला वेगवेगळी पातळी दिली आहे आणि त्यानुसार त्यांचे कार्य किंवा जोड्या आपल्याला लावायच्या आहे. बघा पहिलं काय दिलं आहे, 100 डेसिबल, 40, 70, 90. तर आता मला सांगा सर्वात जास्त इंटेन्सिटी 100 डेसिबल, यामुळे काय होणार आहे, झोपेत अडथळा, कार्यक्षमतेची हानी, कायमची श्रवण क्षमतेची हानी आणि भाषणात व्यत्यय. तर काय होणार, 100 डेसिबल जर का रेंज असेल तर काय होणार, कायमची श्रवण क्षमतेची हानी, म्हणजे आपल्याला ऐकण्याचे आजार होऊ शकते. तर ए साठी काय येणार 3. हा बघा आणि इथे दिलाय, म्हणजे हे दोन कट. नेक्स्ट बघा आता 40 डेसिबल म्हणजे सर्वात मिनिमम रेंज. तर या रेंजचा जर का नॉईस असेल तर काय होऊ शकते, तर सिंपल झोपेमध्ये काय येणार, अडथळा येणार. म्हणजेच बी साठी काय येणार 1. म्हणजेच ऑप्शन कुठलं येणार आपलं, ऑप्शन नंबर 1. येत्या लक्षात. म्हणजे आता बघा याची सिंपल बघा कसं असते, 100 डेसिबल म्हणजेच काय येणार, कायमची श्रवण क्षमतेची हानी. एकदम जर जास्त साऊंड इंटेन्सिटी असणार तर मग आपल्याला कानाचे आजार होतात. 40 डेसिबल असणार तर झोपेत अडथळा येणार. 70 डेसिबल पर्यंत असणार तर बघा भाषणामध्ये काय येणार, व्यत्यय येणार. आणि 90 डेसिबल असणार तर मग म्हटलं आपल्या कार्यक्षमतेची हानी होणार. म्हणजे आपली कॅपॅसिटी जी आहे किंवा आपण काय म्हणणार वर्किंग इफिशियन्सी आहे ती काय होणार, कमी होणार. तर हे वेगवेगळे डेसिबलमध्ये कुठली ॲक्टिव्हिटी किंवा कुठला इफेक्ट होऊ शकतो हे आपल्याला पुस्तकांमध्ये दिलेलं आहे. तर त्यावर सिम्पली जोड्या लावायला आलं होतं आपल्याला. त्यानंतर बघा हा जो नेक्स्ट क्वेश्चन आहे, तर या क्वेश्चनमध्ये नॅशनल पार्क आणि राज्य दिले आहे, पण हा क्वेश्चन आयोगाने कॅन्सल केलेला आहे. ठीक आहे.
तरी मी घेतला. आता बघा, जनरली दरवर्षी किंवा नेहमी वारंवार आपल्याला नॅशनल पार्कवर क्वेश्चन विचारले जातात. मग नॅशनल पार्क तर खूप आहे, तर मग एक्झॅक्टली किती नॅशनल पार्क करायच्या? तर बघा, ज्या करंटली न्यूजमध्ये आहेत त्याच नॅशनल पार्क आपल्याला करायच्या आहेत, किंवा ज्या नॅशनल पार्क्सचं इम्पॉर्टन्स जास्त आहे, म्हणजे पहिली नॅशनल पार्क किंवा लेटेस्ट ॲड झालेली नॅशनल पार्क किंवा तिचं एखादं स्पेशल असं काही वैशिष्ट्य असणार, तर अशाच नॅशनल पार्क आपल्याला करायच्या आहेत. तर आता बघा, यामध्ये आपल्याला काय विचारलं आहे, तर हे नरमदफा नाही आहे, नामदफा आहे. तर नामदफा नॅशनल पार्क ही अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. त्यानंतर भगवान महावीर नॅशनल पार्क गोवामध्ये आहे. सिमलीपाल नॅशनल पार्क जी आहे ही उत्तर प्रदेशमध्ये आहे. आणि हे ऑप्शनमध्ये दिलं नाही आहे, म्हणूनच हे कॅन्सल करण्यात आला क्वेश्चन. आणि लास्ट येते दुधवा नॅशनल पार्क. ठीक आहे. तर ह्या नॅशनल पार्कवर तुम्हाला बरेचदा क्वेश्चन आलेले दिसून येणार. तर तुम्हाला नॅशनल पार्क ज्या पण न्यूजमध्ये आहेत तर त्या सर्व लक्षात ठेवायचे आहे की कुठली नॅशनल पार्क कुठल्या राज्यामध्ये आहे, आणि सर्वात जास्त नॅशनल पार्क कुठल्या राज्यांमध्ये आहे ते पण तुम्हाला बघायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इथे काय विचारलं आहे, वस्ती स्थान नष्ट होणे खालीलपैकी कोणत्या उपक्रमामुळे होऊ शकते? आता सिंपल क्वेश्चन आहे, हॅबिटेट विचारला. हॅबिटेट म्हणजे काय? जिथे एखादा प्राणी राहतो किंवा जिथे एखादा सजीव राहतो त्याला आपण काय म्हणतो, त्याचं हॅबिटेट म्हणजे वस्तीस्थान. तर हे कधी नष्ट होणार किंवा कुठल्या ॲक्टिव्हिटीमुळे नष्ट होणार? तर बघा, निर्वनीकरण डिफॉरेस्टेशनमुळे होणार का? तर मला सांगा, पर्यावरणमध्ये असे अनेक सजीव असतात जे झाडांवर राहतात किंवा वनस्पतींवर राहतात किंवा त्यांच्या आश्रयाने राहतात, किंवा वनस्पतींना झाडांना जे वेली असतात तर त्या वेलींवर राहतात. मग अशा वेळेस जर का आपण वृक्षतोड केली तर त्यांचे हॅबिटॅट नष्ट होणार. एखाद्या पक्ष्याचं घरटं आहे एखाद्या झाडांवर, आणि जर का आपण ते झाड तोडलं तर मला सांगा त्याचं हॅबिटेट नष्ट होणार. म्हणजे हे करेक्ट आहे, बरोबर आहे. नेक्स्ट बघा, रिक्लेमेशन ऑफ मार्श. आता दलदलीचे पुनर्प्रापन झाले तर त्यांनी पण काय होणार, तर परत त्या वस्तीमध्ये किंवा त्या एरियामध्ये राहणारे जे प्राणी आहे किंवा जे सजीव आहे त्यांचं हॅबिटॅट नष्ट होणार. जे पण करेक्ट. नेक्स्ट, जमिनीच्या वापरात होणारे बदल. यामुळे तर बिलकुल होणार. बघा, जमीन दिला आहे इथे. मग मला सांगा, जर जमिनीवर वेगवेगळे छोटे छोटे कीटक राहतात किंवा छोटे छोटे प्राणी राहतात, म्हणजेच हे सजीव राहतात, पण जर कॉन्स्टंटली ते जमीन आपण वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरत आहे तर त्यामुळे काय होणार, यांचे हॅबिटेट नष्ट होऊ शकतात. आणि नेक्स्ट दिलाय उदरनिर्वाह शेती. तर आता बघा, इथे सिंपल एक लॉजिक लागते. शेतीमध्ये आपल्याला जनरली कुठलेही प्राणी जे कॉन्स्टंटली तिथे राहत आहे किंवा त्यांचे हॅबिटेट आहे याचे चान्सेस फार कमी असतात. ठीक आहे. तर त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की एखादी शेती आहे तर ते अनेक प्राण्यांचं किंवा सजीवांचं काय आहे, हॅबिटेट आहे. पण सेम जर असली काही म्हणजे काही प्रमाणात कीटक असतात किंवा जसं आपण म्हटलं सर्प आहे, साप आहेत किंवा गांडूळ आहे, मग इन केस यांचं हॅबिटेट असलं देखील तरी शेतीच्या ॲक्टिव्हिटीमुळे त्यांना फारसा लॉस होत नाही. त्यामुळे हे ऑप्शन येणार नाही. तर करेक्ट ऑप्शन कुठलं येणार, ए, बी आणि सी. हे क्वेश्चन ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. बघा, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय दिला आहे, हां, आपल्याला सेंटेन्स दिला आहे, पहिलं विधान दिलं आहे आणि नेक्स्ट त्याचं कारण दिलं आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की या विधानासाठी हे कारण योग्य आहे का हे बघायचं आहे. तर बघा, सेंटेन्स काय आहे, निर्वनीकरणामुळे हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते. डिफॉरेस्टेशनमुळे काय होणार, रिझल्ट इन द इन्क्रीज ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड इन द ॲटमॉस्फिअर. मग याला रिझन काय दिला आहे बघा, फॉरेस्ट युटिलाइज कार्बन डायऑक्साईड ड्युरिंग द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ फूड. मला सांगा, वनस्पती कार्बन डायऑक्साईडचं शोषण कशासाठी करतात, अन्न मिळवण्यासाठी, बरोबर आहे, किंवा अन्न बनवण्यासाठी. पण जर का आपण वृक्षतोड केली तर मग हा वातावरणातील कार्बन डायऑक्साईड त्या शोषून घेतील का, नाही. आणि वातावरणातील कार्बन डायऑक्साईड जर शोषला गेला नाही तर त्याचं पर्सेंटेज काय होणार, वाढणार. म्हणजे दोन्ही सेंटेन्स कशा आहे, करेक्ट आहे. म्हणजेच हे काय आहे, त्याचं करेक्ट रिझन दिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, परत हरितगृह वायूवर प्रश्न आलेला आहे. बघा, हरितगृह वायूच्या परिणामाच्या संदर्भातील विधाने दिलेली आहे, डायरेक्ट परिणाम दिलेले आहे. 1970 पर्यंत आपल्या पृथ्वीचे 100 वर्षात 1 डिग्री सेल्सिअसने तापमान वाढत होते. सेकंड दिलाय, गेल्या 20 वर्षात
आपल्या पृथ्वीचे दर 100 वर्षात परत 10 डिग्री सेल्सिअसने तापमान वाढले आहे आणि जगाच्या निरनिराळ्या भागातील बहुतेक हिमनद्या मागे सरकत आहे. आता मागे सरकत आहे म्हणजे त्यांना काय म्हणायचं आहे की हे काय होत आहे, रिट्रीटिंग म्हणजेच तो हिम जो आहे तो वितळत आहे आणि हिम वितळल्यामुळे काय होत आहे, पाण्याची पातळी वाढत आहे आणि नेक्स्ट अल निनोची वारंवारता व परिणामाची तीव्रता देखील वाढत आहे. तर मला सांगा, हे सर्व स्टेटमेंट तापमान वाढी संदर्भात आहे आणि तापमान वाढ कशामुळे होणार, हरितगृह वायूंमुळे. तर पहिलं जे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे का, ते अगदी बरोबर आहे. हा रिपोर्ट आलेला आहे की 1970 पर्यंत आपल्या पृथ्वीचे तापमान कसं वाढत आहे, तर प्रत्येक 100 वर्षामध्ये कितीने वाढत आहे, 1 डिग्री सेल्सिअसने पृथ्वीचं तापमान हे वाढत आहे. तर पहिलं सेंटेन्स बरोबर आहे. आता दुसऱ्यामध्ये बघा त्यांनी काय म्हटलं, 20 वर्षांमध्येच किती वाढलं आहे, 10 डिग्री सेल्सिअसनी वाढला आहे. म्हणजे इकडे रेशो बघा त्यांनी काय म्हटलं आहे, 100 वर्षामध्ये 1 डिग्री सेल्सिअस आणि इकडे लगेच काय म्हटलं आहे, 20 वर्षांमध्ये 10 डिग्री सेल्सिअसनी तापमान वाढलं आहे. तर हे शक्य आहे का, नाही, कारण दोन सेंटेन्स काय करत आहे, एकमेकांना कॉन्ट्रॅडिक्ट करत आहे. मग अशा वेळेस हे सेंटेन्स कसं चूक येत्या लक्षात. त्यानंतर मला सांगा, तापमान वाढीमुळे हिमनद्या मागे सरकणार, बिलकुल सरकणार, कारण तो बर्फ जो आहे तो वितळणार, हिम वितळणार. आणि नेक्स्ट अल निनो. तर मला सांगा, अल निनो हा जो इफेक्ट आहे तर हा ओशन करंटवर डिपेंड असते आणि ओशन करंट कशावर डिपेंड असते, तो ओशनमध्ये जे हाय प्रेशर किंवा लो प्रेशर झोन तयार होतात त्यांवर. बरोबर आहे. म्हणजेच हाय प्रेशर लो प्रेशरसाठी पण परत काय कारणीभूत असते, तापमान. बरोबर आहे. मग मला सांगा, तापमानामध्ये जर का बदल होत असेल तर हे जे प्रेशर बेल्ट आहेत यांच्यामध्ये बदल होणार, यामध्ये बदल झाले तो ओशनिक करंटमध्ये बदल होणार आणि ओशनिक करंटमध्ये जर का कॉन्स्टंट चेंजेस होत असतील तर अल निनोमध्ये पण काय होणार, चेंजेस होणार. म्हणजे ते सेम राहणार आहे का, नाही, त्यांच्यामध्ये त्यांची परिणामी कमी होणार आणि त्यांची वारंवारतामध्ये पण आपल्याला चेंजेस दिसून येणार. तर यामध्ये या 4 सेंटेन्सपैकी हा जो बी आहे हा कसा आहे, चुकीचा ऑप्शन आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, परत आपल्याला जोड्या लावा विचारल्या आहे आणि ह्या जोड्या कशाच्या आहेत, कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या पद्धत. तर बघा, परत हा प्रदूषणे या टॉपिक मधला क्वेश्चन आहे. तर प्रदूषणेमध्ये आपल्याला दिला आहे की कचऱ्याची योग्य विल्हेवाट आपण कशी लावायला पाहिजे. तर त्यासाठी जे वेगवेगळे पद्धती दिल्या त्यावर जोड्या विचारलेल्या आहे. बघा, सर्वात आधी दिलाय कचरा डेपो. डायरेक्टली कचरा डेपो दिलाय. तर कचरा डेपो कशासाठी वापरतो आपण, कचरा टाकणे आणि बुलडोझरच्या सहाय्याने दाबणे, याच्यासाठी कशाचा वापर होतो, डेपोचा. म्हणजे फर्स्ट साठी काय येणार, सेकंड, दोन्हीमध्ये दिलाय. नेक्स्ट बघा, भस्म करणे. भस्म करणे म्हणजे काय होणार, सिंपल आहे, कचरा जाळणे. म्हणजे ब साठी काय येणार, 1. अच्छा, ठीक आहे, दोन्ही ठिकाणी दिलाय. नेक्स्ट दिलाय ढवळणे. ढवळणे म्हणजे काय असते, आता बघा इथे शब्द ढवळणे दिलाय पण ऍक्च्युअली त्याचं मिनिंग काय आहे की तो प्रॉपर डिस्ट्रीब्यूट केला जाते. म्हणजे त्याला प्रॉपर क्लास, त्याला आपण काय म्हणतो, प्रॉपर त्याला वेगवेगळे पदार्थ प्रॉपर कचऱ्याला काय केले जाते की त्यातून सुका कचरा किंवा ओला कचरा जे आहे तर असं वेगवेगळे काढल्या जाते. तर त्यासाठी ढवळणे ही प्रोसेस दिली आहे. तर इथे काय येणार, जमिनीवर कचरा पसरविणे. याच्यासाठी काय येणार, जमिनीवर कचरा पसरविणे म्हणजे येणार 4. म्हणजे हे ऑप्शन करेक्ट, ऑप्शन नंबर 2. आणि पायरोलिसिस म्हणजे काय असते, तर ऑक्सिजन विरहित ज्वाला. तर ज्या वेल डेव्हलप कंट्रीज आहेत तर त्या वेल डेव्हलप कंट्रीजमध्ये ही मेथड यूज केली जाते. तर त्यामुळे याचं करेक्ट ऑप्शन काय येणार, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चलो नेक्स्ट. ठीक आहे. तर बघा, आजच्या या सेशनमध्ये आपण बऱ्यापैकी क्वेश्चन डिस्कस केलेले आहे आणि मॅक्झिमम आपण जे टॉपिक बेस्ड किंवा कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन होते ते घेण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस पण होणार आणि तुमची रिव्हिजन पण होणार. सो आय होप की तुम्हाला लेक्चर आवडलं असेल आणि तुम्हाला जर कुठलीही क्युरीज असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. धन्यवाद.